लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग शाखा अभियंता वीरेंद्र क्षीरसागर यांना दिनांक 29 डिसेंबर 2023 रोजी हॉटेल अतिथी येथील सभागृहात सेवानिवृत्तीचा निरोप समारंभ हृदयस्पर्शी सत्कार करण्यात आला। या हृदयस्पर्शी कार्यक्रमाचे अध्यक्ष अभियंता प्रमोद उपाध्याय, प्रमुख अतिथी पुसद पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संजय राठोड, सत्कारमूर्ती वीरेंद्र क्षीरसागर, वीणाताई क्षीरसागर, कन्या वैष्णवी अभियंता जोशी, उपअभियंता सतीश नांदगावकर, मनोज रंजन, श्री गादेकर इत्यादींची प्रमुख उपस्थिती होती। सर्वप्रथम अभियंता विश्वेश्वरय्या यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। सत्कार मूर्ती वीरेंद्र क्षीरसागर, वीणाताई क्षीरसागर यांच्या सपत्नीक शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला। तसेच शशिकांत बोजेवार, विनोद चव्हाण, महेंद्र ठाकरे, सूरज बिलवार, संजय कुकडे इत्यादींनी साईबाबा व पंढरीच्या पांडुरंगाची यांची मूर्ती भेट देऊन देण्यात आली। उपविभागीय सतीश नांदगावकर म्हणाले की माझी पहिल्यांदा पोस्टिंग झाली तेव्हा मी वीरेंद्र क्षीरसागर साहेब यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी मला कोणत्याही प्रकारची काळजी करू नका असे म्हणत वेळोवेळी मार्गदर्शन केले। त्यामुळे मी आजपर्यंत चांगल्या प्रकारचं काम करू शकलो असल्याचे मत व्यक्त केले। यावेळी अभियंता यांचे सोबत काम करत असताना अतिशय आनंदाची बाब त्यांच्याकडून मिळाली। त्यांच्या कामाची शैली अतिशय निपुण होती। सर्वांना सोबत घेऊन काम करण्याची युक्ती त्यांच्याकडून शिकली पाहिजे। या निरोप समारंभाला एवढा मोठा कर्मचारी व चाहता वर्ग उपस्थित राहिला हीच आपल्या कामाची पावती आहे। सेवानिवृत्तीनिमित्त आपणास पुढील निरोगी जीवनाला शुभेच्छा देतो असे प्रतिपादन गटविकास अधिकारी संजय राठोड यांनी केले। शेवटी सत्काराला उत्तर देताना वीरेंद्र क्षीरसागर म्हणाले की मी सर्व कर्मचारी यांच्यासोबत काम केले। काम करीत असताना अनेक समस्या व अनेक संकटे उभा राहिली, परंतु सर्वांच्या सहकार्यामुळेच मी 30 वर्ष सेवेचे पूर्ण केले। सर्वांना सोबत घेऊन काम करण्यातच वेगळाच आनंद असतो। तसेच माझी पत्नी वीणा क्षीरसागर हिचा सुद्धा तेवढाच मोलाचा वाटा आहे असेही सत्कारमूर्ती शेवटी म्हणाले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमित बोजेवार यांनी केले। या कार्यक्रमाला ग्रामसेवक टी.पी. राठोड, संजय हिंगाडे, सरपंच आशिष काळवांडे, चंद्रकांत हराळ, पत्रकार प्रतिनिधी इत्यादी प्रामुख्याने उपस्थित होते। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी विदर्भ उपसंपादक राजेश ढोले, यवतमाळ।